नमस्कार मित्रांनो, मी अमोल मलाव स्वागत करतो तुमचं एम ग्राफिक डिझायनिंग चॅनलवर. तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. चला तर आपण आपला व्हिडिओ सुरू करू. आजचा आपला व्हिडिओ शिवजयंती उत्सव बॅनर एडिटिंगवर होणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासाठी आपल्याला पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन केल्याच्यानंतर असा इंटरफेस तुमच्या समोर येईल. त्यानंतर हे टेक्स्ट आपल्याला डिलीट करून घ्यायचं आहे. डिलीट केल्याच्यानंतर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. फ्रॉम गॅलरी ऑप्शन यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर हे बॅकग्राऊंड मी तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. एकदम HD कलरचं बॅकग्राऊंड आहे. त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे. फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची जी PNG दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. ओपन केल्याच्यानंतर आपल्याला खालच्या 6 टूलबारांपैकी 3 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला रिलेटिव्ह साईजवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर त्याची विड्थ आपल्याला 100% करून घ्यायची. एकदम कडक छत्रपती शिवाजी महाराजांचा पिक बसलेला आहे. त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे. फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर मी तुम्हाला ही शिवजयंतीची PNG दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. ओपन केल्याच्यानंतर रिलेटिव्ह साईजवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर त्याची विड्थ आपल्याला 100% करून घ्यायची की एकदम कडक बसलेली आहे. त्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे. फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर मी तुम्हाला ही PNG दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. ओपन केल्याच्यानंतर बरोबर टिक करायचं आहे. टिक केल्याच्यानंतर त्याची रिलेटिव्ह साईजवर क्लिक करायचं आहे. त्याची विड्थ आपल्याला 100% करून घ्यायची. ओके, एकदम कडक बसलेली आहे. त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे. फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर मी तुम्हाला ही PNG दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची. ओपन केल्याच्यानंतर बरोबर टिक करायचं आहे आणि रिलेटिव्ह साईजवर क्लिक करायचं आहे. क्लिक करून त्याची विड्थ आपल्याला 100% करून घ्यायची. ओके, एकदम कडक फिट झालेली. त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे. फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. मी तुम्हाला ही तुळजाभवानीची PNG दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आणि रिलेटिव्ह साईजवर जाऊन त्याची विड्थ आपल्याला 100% करून घ्यायची. ओके, एकदम कडक पिक बसलेला आहे. त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे. फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि शुभेच्छुकचं नाव टाकायचं आहे. बरोबर टिक करायचं आणि रिलेटिव्ह साईजवर जाऊन त्याची विड्थ आपल्याला 100% करून घ्यायची. ओके, एकदम कडक. त्यानंतर आपल्याला त्याची थोडी साईज वर करून घ्यायची. ओके, एकदम कडक. त्यानंतर आपल्याला पिक ॲड करायचं आहे. प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे. फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर आपला फोटो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर त्याची साईज लहान करायची थोडी आणि त्याला असा एका कोपऱ्यात सेट करायचा. ओके, एकदम कडक आपला बॅनर तयार झालेला आहे. त्याला सेव्ह करण्यासाठी शेअरवर टॅप करायचं आहे आणि डिफॉल्टमध्ये अल्ट्रा सिलेक्ट करायचं आणि सेव्ह टू गॅलरी म्हणायचं आहे.